दुर्दैवी घटनेने सध्या अमरावती शहर हादरले आहे। नागपूर गेट परिसरात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ASI अब्दुल कलाम यांच्या निर्घुण हत्येने खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील काही धक्कादायक तपशील आता समोर येत आहेत। 28 जून रोजी ASI अब्दुल कलाम यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी 3 आरोपी निष्पन्न झाले होते, ज्यापैकी दोघांना सुरुवातीला 8 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती। या कोठडी दरम्यान पोलिसांना अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मृत अब्दुल कलाम यांचे बंधू सलाम आणि आरोपींमध्ये पैशांवरनं अनेक दिवसांपासून वाद सुरू होता। या संदर्भात नागपुरी गेट आणि गाडगेनगर पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारही दाखल होत्या। आरोपींच्या म्हणण्यानुसार अब्दुल कलाम यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी दिल्यानंतर आरोपींनी हत्येचा कट रचला। यातील आरोपी आवेश खान युसुफ खान याच्याजवळील शस्त्राचा वापर करून तसेच आधी अपघात घडवून आणि नंतर धारदार शस्त्राने वार करून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आरोपींच्या PCR दरम्यान पोलिसांना मिळाली आहे। या प्रकरणात आता एका विधी संघर्ष बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे। या बालकाने आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहेत। यापूर्वी अटक झालेल्या 2 आरोपींना 8 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती। 8 जुलै रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता गाडगेनगर पोलिसांनी पुन्हा 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती या प्रकरणातील तपास अधिकारी विजया पंधारे यांनी दिली आहे। आता पोलिसांच्या हाती लागलेल्या या अल्पवयीन बालकाकडनं काही महत्त्वाची माहिती मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तसेच या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होतात का याकडेही पोलिसांचे लक्ष आहे। एका पोलीस अधिकाऱ्याने केवळ धमकी दिल्याने त्यांची हत्या झाली असावी हे शक्य नाही, अशी शक्यता पोलीस वर्तवित आहेत। त्यामुळे पोलीस आता या हत्येमागील मुख्य कारणाचा शोध घेत आहेत। नेमके हत्येचे कारण काय होते आणि यात आणखी कोण सहभागी आहेत याचा तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत। या प्रकरणाची पुढील माहिती आणि पोलिसांच्या तपासातील नवीन घडामोडी आपण जाणून घेणार आहोत। अल्पवयीन आरोपींकडून मिळणारी माहिती आणि या हत्येचे मुख्य कारण शोधणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे।